प्रियांनो, तुम्ही कधी एकटे असताना असा विचार केला आहे का की कुणीही आपल्याला पाहत नाही? पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कधीच एकटे नसता, कारण देव तुमच्याकडे नेहमी पाहत असतो, तुमच्या प्रत्येक कृतीकडे, प्रत्येक विचाराकडे आणि अगदी तुमच्या मनाच्या आतपर्यंत. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. देव पाहतो म्हणजे काय आणि याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो? एक, देव सर्व काही पाहतो. बायबल सांगते, नीतिसूत्रे 15:3, यहोवाचे डोळे सर्वत्र आहेत, ते वाईट व चांगले पाहतात. याचा अर्थ काय? देवाला काहीही लपवता येत नाही. आपण एकटे असलो तरी तो आपल्या बरोबर असतो. आपण काय करतो, काय बोलतो, काय विचार करतो, सर्व काही त्याला माहीत असते. आजच्या जगात लोक कॅमेऱ्यांपासून लपण्याचा प्रयत्न करतात, पण देवाच्या नजरेपासून कुणीही लपू शकत नाही. देव आपल्या मनाकडेही पाहतो. मनुष्य बाहेरचं पाहतो, पण देव आतलं पाहतो. 1 शमूएल 16:7 सांगते, मनुष्य बाह्यरूप पाहतो, पण परमेश्वर मन पाहतो. आपण लोकांसमोर चांगले दिसू शकतो, पण देव आपले खरे विचार पाहतो. आपले हेतू, इंटेन्शन्स देवाला माहीत असतात. उदाहरण, एखादा माणूस चांगलं काम करतो, पण त्याचा हेतू प्रसिद्धी मिळवणे असेल, तर देव त्याचा खरा हेतू ओळखतो. देव न्यायाने पाहतो. देव फक्त पाहत नाही, तो न्यायही करतो. चांगल्या गोष्टींचे फळ देतो, वाईट गोष्टींचा हिशोब ठेवतो. उपदेशक 12:14. देव प्रत्येक गोष्ट न्यायात आणील, गुप्त गोष्टींसह. काही लोक म्हणतात, कुणी पाहिलं नाही, पण देव म्हणतो, मी पाहिलं आहे. देव आपल्यावर प्रेमाने पाहतो. देव फक्त न्यायाधीश नाही, तो प्रेमळ पता आहे. तो आपल्यावर लक्ष ठेवतो, आपल्याला वाचवतो, आपल्याला मार्गदर्शन करतो. स्तोत्र 33:18. यहोवाची नजर त्याच्या भीती बाळगणाऱ्यांवर असते. देव आपल्याला शिक्षा करण्यासाठी नाही, तर आपल्याला योग्य मार्गावर नेण्यासाठी पाहतो. चुकीच्या गोष्टी करताना लक्षात ठेवा, जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपण विचार करतो की कुणी पाहत नाही, पण देव पाहतो. उदाहरण, खोटं बोलणं, चोरी करणं, चुकीचे विचार ठेवणं. देवाला सर्व दिसतं. म्हणून आपण स्वतःला विचारलं पाहिजे, जर देव आत्ता मला पाहत असेल तर मी हे करीन का? योग्य जीवन जगण्यासाठी प्रेरणा. देव पाहतो ही गोष्ट आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर योग्य मार्गावर चालण्यासाठी आहे. प्रामाणिक राहा, चांगले विचार ठेवा, गुप्तपणे चांगले काम करा. मत्ते 6:4. तुझा पिता जो गुप्तात पाहतो, तो तुला उघडपणे फळ देईल. लोकांनी पाहिलं नाही तरी देव पाहतो आणि योग्य वेळी तो फळ देतो. प्रियांनो, आपण कधीच एकटे नाही. देव नेहमी आपल्याकडे पाहतो. आपल्या प्रत्येक कृतीचा तो साक्षीदार आहे. आज आपण निर्णय घेऊया आणि अशी प्रार्थना करूया की मी चांगलं वागेन, कारण देवा तू मला पाहतोस. मी सत्य बोलेन, कारण देवा तू मला पाहतोस. मी पवित्र जीवन जगेन, कारण देवा तू मला पाहतोस. तुझे डोळे माझ्यावर आहेत हे मला ठाऊक आहे. मला पवित्र जीवन जगायला मदत कर. हे यहोवा, तुझे डोळे सर्वत्र आहेत. माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तू पाहतोस. मला नीतीने चालायला शिकव. माझे विचार, शब्द आणि कृती तुझ्या दृष्टीत योग्य ठरू दे. येशूच्या नावात मागतो. आमेन.